भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी पुणे यांच्या वतीने 200 अपंगांना मोफत कृत्रिम हातपायाचे वाटप खासदार संजय पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। एकनाथराव हरपळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ अपंगांना मोफत कृत्रिम हातपायाचे वाटप नुकतेच फुरसुंगी येथे करण्यात आले। यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, संगीता राजे निंबाळकर, डॉक्टर बाळासाहेब हरपळे, डॉक्टर उज्ज्वला हरपळे, डॉक्टर राजेंद्र खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार संजय पाटील म्हणाले की समाजात अपंग व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्या दृष्टीने त्यांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे। अपंग व्यक्तींकरिता अशा उपक्रमाची गरज आहे, तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। डॉक्टर हरपळे आणि खेडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी याला मनापासून मी धन्यवाद देतो की अपंग व्यक्तींना पाय हात या मंडळींना देण्याचं काम डॉक्टर हरपळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं। अतिशय मोठं योगदान या मंडळींनी केलेलं आहे। स्वतःच्या पैशातून हे सगळे अवयव देण्याचं काम या मंडळींनी केलं। आपली दुआ आपले आशीर्वाद यांच्या पाठीशी निश्चितपणाने उभा राहतील। यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहर चिटणीस डॉक्टर राजेंद्र खेडेकर म्हणाले की आघाडी सरकारच्या कालावधीत अंध, अपंग आणि गतिमंद बांधवांच्या योजना थंडवल्या होत्या, यामुळे या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। समाजात सदैव तत्पर राहून समाजकार्य करणारे हे दोन डॉक्टर व त्यांचे कुटुंब आज 200 लोकांना नवीन उमेद देण्याचे कार्य करत असून त्यांच्या कार्याबद्दल मी त्यांच्या पाठीशी उभे राहतो। अपंग व्यक्तींना समाजात मानाचे स्थान देऊन कार्यतत्परता येण्यासाठी ते समाजाचाच भाग म्हणून असून त्यांच्यात आत्मविश्वास उंचावण्याची गरज आहे व अशांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, अशी मी आशा व्यक्त करतो। पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा। तसेच या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।